सेक्शन 51 मध्ये याची तरतूद आहे. कसली? टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स कोणाला करायचं आहे, टीडीएस डिडक्ट कोणाला करायचं आहे. पण हे डिडक्शन करण्यासाठी ही तरतूद ज्यांच्यावरती ॲप्लिकेबल आहे, रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायला लागेल हे दिलेलं आहे सेक्शन 24 मध्ये. रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायला लागेल. मग ते रजिस्ट्रेशन प्रोसिजर करतील. सेक्शन 25 प्रमाणे त्यात प्रोसिजर आहे. मग त्या संबंधित रूल आहे. तिथनं प्रोसिजर केल्यानंतर त्यांनी ती प्रोसिजर केल्यानंतर मग त्यांच्यावरती ही ऑब्लिगेशन काय येतात, कशा प्रकारे ते तुम्हाला या सेक्शन 51 मध्ये कळतं की टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स. म्हणजे आता इथे काय, ह्याचा परिणाम काय होतो, याचा उद्देश काय, पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की एखादा व्यक्ती तुम्हाला सॅलरीचं माहिती आहे की सॅलरी एखाद्या व्यक्तीला मिळते, इन्कम टॅक्सची सॅलरी एखाद्या व्यक्तीला मिळते. हा जीएसटी लॉ वेगळा, इन्कम टॅक्स लॉ वेगळा. पण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं इन्कम जनरेट होतं तर 140 करोड लोक जर असतील एखाद्या देशामध्ये, तर कोण इन्कम कुठे कशा प्रकारे करतोय याच्यावरती गव्हर्नमेंटचं नियंत्रण असू शकत नाही. मग त्यावेळेस काय सांगितलं जातं की एक व्यक्ती आहे ए आणि बी यांच्यामधलं डिलिंग आहे, ए आणि बी मधलं. तर बीचं इन्कम होईल कारण त्यांनी ए करता काहीतरी केलं. आता ज्यावेळेस ए बीला पेमेंट करेल तेव्हा ए वरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की तू काय कर, बीला समजा 100 रुपये द्यायचे असतील तर तू त्याला 99 रुपये दे आणि 1 रुपया काय कर, त्याच्या पॅन नंबर खाली गव्हर्नमेंटकडे जमा कर. हे जसं त्यांनी 100 रुपये कमवले तर गव्हर्नमेंटला सांगण्याची जबाबदारी ए वरती आली आणि जर एने ते सांगितलं नाही तर मग ए वरती पेनल प्रोव्हिजन लागू होते. हे कायदा असा सांगतो की एची जबाबदारी आहे की त्यांनी काय केलं पाहिजे, टीडीएस म्हणजे काही अमाऊंट जी आहे ही गव्हर्नमेंटकडे बीच्या नावाने जमा करायची. म्हणजे बीला 99 रुपये डायरेक्टली हातात द्यायचे, म्हणजे बँक थ्रू असो काही असो, पण 1 रुपया त्याला गव्हर्नमेंट थ्रू घ्यायला लागेल. मग 1 रुपया त्याला गव्हर्नमेंट थ्रू मिळेल. आयदर तो इन्कम टॅक्स भरताना ते पैसे ॲडजस्ट करेल किंवा जर त्याला इन्कम टॅक्स लागत नसेल तर तो रिफंड घेईल. पण त्याला डायरेक्टली मिळणार नाही 1 रुपया. आणि ह्याचा उद्देश काय की गव्हर्नमेंटला कोण इन्कम करतोय त्यांची यादी इनडायरेक्टली मिळते. सेम जीएसटीत काय केलं, जीएसटीमध्ये पण अशाच प्रकारे केलेलं आहे की जे लोक सप्लाय करतात जर त्यांनी तो सप्लाय दाखवलाच नाही, गव्हर्नमेंटकडे त्याविषयी काहीच कंट्रोल नाही आहे किंवा कोण सप्लाय करतोय आणि कोणाकडे जीएसटी घ्यायचं आहे, तर मग ही जबाबदारी टाकली कोण त्यांच्याकडून सप्लाय घेतोय, म्हणजे जो रिसिपियंट आहे त्या रिसिपियंटला सांगण्यात आलं की तुम्ही काय करायचं की पर्सनल लायबल टू डिडक्ट ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्यांनी काय करायचं, त्यांना एक टाईमलाईन दिली की या टाईमलाईनप्रमाणे जर त्यांच्याकडून तुम्ही सप्लाय घेतला तर त्यातली काही अमाऊंट ही डिडक्ट करून ती डिपॉझिट करायची. आता डिपॉझिट कशी करणार, तर त्याकरता मग एक फॉर्म प्रिस्क्राईब केला की या फॉर्ममध्ये GSTR 7 आहे. या फॉर्ममध्ये GSTR ऑफ द डिडक्टी, हा डिडक्टर कोण आहे, ज्यांना कोणाला ही तरतूद लागू होईल त्यांचे ते डिडक्ट करणार आणि डिडक्टी कोण आहेत त्यांची इकडे नावं देणार, GST नंबर देणार. अमाऊंट पेड टू डिडक्टी ऑन विच टॅक्स डिडक्ट, किती अमाऊंट त्यांना पे केली, किती अमाऊंट पे केली, IGST, CGST, AGST ही अमाऊंट डिडक्ट केलेली आहे आणि त्याचप्रमाणे ती पेमेंट केली, इंटरेस्ट, लेट फीज वगैरे, बस एवढं त्यांनी केलं. जास्त कॅश पे केली तर रिफंड होऊ शकतो त्यात पण. मग या प्रकारे काय केलं, हा सिम्पल त्यांना एक फॉर्म ठेवलेला आहे. हा त्यांच्या लॉग इनला त्यांना ऑनलाईन मिळणार. दर महिन्याला 10 तारखेला मागच्या महिन्यात जे डिडक्ट केले त्याची माहिती इकडे द्यायची, ते पेमेंट करायचं, तर यांचं काम झालं. आता याची तरतूद कुठे आहे, 39(3) मध्ये हा रिटर्न भरायचा आहे हे सांगितलंय. Required to deduct tax at source 51 shall electronically furnish a return for every calendar month of the deductions made during the month in such form and manner and within such time as may be prescribed. बरोबर आहे. आता इथे प्रोव्हिजन मध्ये काय टाकलंय, the said registered person shall furnish a return for every calendar month whether or not any deductions have been made during the said month. डिडक्शन हो अगर न हो, नाही झालं तर नील रिटर्न करायचं.
या प्रकारे हे रिटर्न त्यांना करायचं. आता हा त्याचा फॉर्म आणि रूल आहे. छोटा फॉर्म आहे ना, त्यामुळे रूल काय फार मोठा नाही आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स. याला पुढे काय म्हटलं जाईल? डिडक्टर. ज्याला हे आपल्याकडे डिडक्टर आहे. डिडक्टर शॅल फर्निश अ रिटर्न GSTR-7. डिटेल्स काय असतील हे त्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. त्या डिटेल्स काय करायच्या आणि फॉर क्लेमिंग द अमाऊंट जे डिडक्ट केलं जाईल ते GSTR-2A मध्ये येतं. कोणाच्या? सप्लायरच्या. आता जसं तो रिसिपियंट काय करेल? डिडक्ट करेल आणि ती अमाऊंट डिपॉझिट करेल. किती नंबर टाकेल? ज्याचा नंबर असेल त्याच्या 2A दिसेल. ते दिसल्यानंतर त्याला कळेल की बा आपल्या नावाने जमा झालेले आहेत, पण ते त्याच्या कॅश लेजरला जमा होत नाही, पोचत नाही, फक्त 2A दिसतात. त्यासाठी त्याचा क्लेम घ्यायला लागतो. जेव्हा तो क्लेम घेईल, क्लेमिंग द अमाऊंट ऑफ टॅक्स डिडक्टेड इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. वेगळा तिथे लिंक आहे. त्या लिंकला क्लिक केली का जेवढे डिडक्ट केलेले अमाऊंट असतील त्याची यादी तिकडे येते आणि त्याला मग पुढे चेकआउट असतो, त्याला क्लिक करायचं आणि खाली ॲक्सेप्ट करायचं. ते ॲक्सेप्ट केल्यानंतर OTP जातो त्याच्या रजिस्टर मोबाईलला आणि ईमेलला. तो टाकला तिकडे का मग जी अमाऊंट तिथे असेल ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला आफ्टर व्हॅलिडेशन म्हणजे OTP त्याने दिल्यानंतर जमा होते आणि त्याला सर्टिफिकेट मिळतं GSTR-7. जर TDS सर्टिफिकेट असतं इन्कम टॅक्समध्ये तसं हे सर्टिफिकेट मिळतं की या डिडक्टरनी तुमची एवढी अमाऊंट जमा केलेली आहे गव्हर्नमेंटकडे. म्हणजे तो जमा करेल आणि तुम्हाला सर्टिफिकेट देईल की मी माझी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याने त्याची जबाबदारी पार पाडलेली आहे आणि तुमच्याकडे जबाबदारी आहे की तुम्ही त्याचा क्लेम घ्या. ती क्लेम घेतल्यानंतर ती अमाऊंट जी आहे, कॅश जी आहे, ही तुमच्या अकाउंटला जमा होईल, रिसिपियंटच्या अकाउंटला जमा होईल. म्हणजे जर मी डिडक्टर असेल तर माझी जबाबदारी काय आहे की पेमेंट करताना संपूर्ण पेमेंट करायचं नाही, त्यातली काही अमाऊंट ही राखून ठेवायची आणि ती गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करायची. तर ती अमाऊंट किती राखायची आहे आणि कोणाला राखायची आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सेक्शन 51 मध्ये. कोणावरती ॲप्लिकेबल? सगळ्यांसाठी आहे का? त्याचे उत्तर नाही. सर्टिफिकेटचा उल्लेख आलेला आहे इकडे. त्यानंतर क्रेडिट ऑफ TDS इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. आता मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेच सगळे सेक्शन इकडे आहे की TDS डिडक्ट कोणी करायचा, तो कधी जमा करायचा, त्याचा फॉर्म GSTR-7 आहे, त्याचं सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर TDS कुठे जातो? पहिले 2A दिसतो आपल्याला, तो क्लेम घेतल्यानंतर तो कॅश लेजरला जमा होतो आणि इंटरेस्ट जर उशिरा डिपॉझिट केला TDS तर इंटरेस्ट लागेल आणि एक्सेस अमाऊंट भरली तिकडे रिफंड ऑप्शन दाखवला तर रिफंड ऑफ एक्सेस अमाऊंट ऑफ डिडक्शन. डिडक्ट जास्त अमाऊंट केली तर रिफंड त्याचा घेता येईल. एक तर काय होईल? डिफॉल्ट होईल की अमाऊंट कमी डिडक्ट केली तर त्याचं काय होईल? कशा प्रकारे होईल? 100 रुपये जमा करायचे होते तर 80 जमा केले, हे होऊ शकतं. किंवा 100 जमा करायचे होते आणि 120 जमा केले, हे दोन्ही होऊ शकतं. तर जर कमी जमा केले तर शॉर्ट डिडक्शन झालं तर काय होईल आणि जर एक्स्ट्रा डिडक्शन झालं तर काय होईल? असे तुमच्याकडे सेक्शन 51 मध्ये त्यांनी 4 ओमिट केलं आहे, म्हणजे 7 सेक्शन आहे. आता हे इन्कम टॅक्सच्याच सिस्टम प्रमाणे हे बनवण्यात आलेलं आहे TDS. आता ह्यातून हे सगळं मी बोललोय वरती दिलंय ते. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, एस्टॅब्लिशमेंट ऑफ गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज आणि नोटिफाईड पर्सन यांच्यावरतीच TDS डिडक्ट करण्याची तरतूद लागू आहे आणि हे प्रत्येक पेमेंटसाठी लागू होत नाही. जर जी सप्लायचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे जर 2.5 लाख GST सोडून, एक्सक्लुझिव्ह ऑफ GST ॲज पर इनवॉइस सोडून एकूण कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किती आहे, ही अमाऊंट जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल
एक लिमिट ठेवलं आहे, थ्रेशोल्ड लिमिट, की 2 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट आहे तर मग TDS डिडक्ट होणार नाही. 2 लाखाच्या वरती पेमेंट कसं पण हो, समजा कॉन्ट्रॅक्ट 5 लाखाचं आहे आणि जसं काम होतं पेमेंट करतात, 1 लाख पेमेंट केलं, तर इथे काय दिलं आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किती आहे, कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 5 लाख आहे. पेमेंट पार्ट पेमेंट जसं काम होईल पार्ट पेमेंट होत राहील, पेमेंट होईल डिडक्शन होईल. रेट काय असेल, CGST 1%, HGST 1% आणि IGST 2%, IGST असल्यास. पहिले हे कळलं पाहिजे की पर्सन लायबल टू डिडक्शन टॅक्स ॲट सोर्स कोण आहे, TDS डिडक्ट कोणाला करायचं आहे हे कळलं. त्याच्यात थ्रेशोल्ड लिमिट दिलेलं आहे, असं नाही की प्रत्येक अमाऊंट डिडक्ट करायची. जर का कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरच ही तरतूद अप्लिकेबल होईल. आणि रेट काय असेल 2%. आणि नो TDS केव्हा आहे, वेन लोकेशन ऑफ सप्लायर अँड प्लेस ऑफ सप्लाय इज डिफरंट फ्रॉम द स्टेट ऑफ रजिस्ट्रेशन. याचं मी खाली एक्झाम्पल घेईन, त्यातून हे कळेल. आणि डिपॉझिट कधी करायचा, ड्यू डेट काय, डिपॉझिट करण्याची जो महिना आहे तो संपला का नेक्स्ट मंथच्या 10 तारखेला GSTR 7मध्ये हे सगळं दाखवायचं आणि त्याचं पेमेंट करायचं. हे नोटिफाईड पर्सन जे आहेत हे नोटिफाय केले ॲज पर नोटिफिकेशन नंबर दिला इकडे आणि त्याचे नोटिफाय केले. अँड अथॉरिटी ऑर अ बोर्ड ऑर एनी अदर बॉडी सेटअप बाय अन ॲक्ट ऑफ पार्लमेंट ऑर स्टेट लेजिस्लेचर एस्टॅब्लिशमेंट बाय एनी गव्हर्नमेंट, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट and department or establishment with 51% or more participation by way of equity or control to carry out any function, and society established by the central government or the state government or local authority under the Society Registration Act आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग यांना नोटिफाय केले, यांच्यावरती TDS डिडक्ट करण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. ते जेव्हा कोणाला पेमेंट करतील, हल्ली बऱ्याच ठिकाणी काय झालं आहे, सगळ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम झाल्या. म्हणजे एखादा कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असेल तर बघतो की कचरा गोळा करायला गाडी येते, तिथे पण कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. रस्ता बनवतात याचं पण कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे. त्यानंतर जी आपण इलेक्ट्रिक पोल बघतो जे कंट्रोलमध्ये असतील महानगरपालिकेच्या किंवा गव्हर्नमेंटच्या, त्याचा पण त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे की त्याचा मेंटेनन्स करा. मग अशी वेगवेगळी कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट देत असतं आणि त्यातून जी ॲग्रीमेंट आहे, कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू आहे ही 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला पेमेंट करण्यापूर्वी TDS डिडक्ट करून पेमेंट करायचं. आणि TDSचा रेट काय असेल 2% आणि तो जमा करायचा GSTR 7मध्ये 10 तारखेपर्यंत. एवढं कळलं. तर हे तुम्ही सेक्शन वाचाल तर ह्यात तुम्हाला तेच मिळणार. 51(1) सांगतो पर्सन लायबल टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेन इन धिस ॲक्ट द गव्हर्नमेंट मे मॅन्डेट. कुठे काही दिलेलं असलं तरी त्यांच्याकरता कंपल्सरी काय, a department or establishment of the central government, state government or local authority or governmental agencies, such persons or category of persons may be notified by the government on the recommendations of the council. डिडक्टर कोण असतील हे इथे दिलेलं आहे. आणि रेट काय असेल, CGST मध्ये 1%, HGST मध्ये 1%. फ्रॉम द पेमेंट मेड टू or credited to the supplier, taxable goods, services both, where the total value of such supply under a contract exceed, काय म्हटलं, exceed यापेक्षा जास्त असेल. आणि डिरेक्टर कोण असतील, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज आणि नोटिफाईड पर्सन, जे इकडे मी वरती वाचले ते तिकडे दिलेले. आता प्रोविजो काय सांगतो, जे मी वरती दिलं ना इकडे की नो TDS केव्हा आहे, तर नो TDS केव्हा आहे हे या प्रोविजोमधनं येतं. नो डिडक्शन शॅल बी मेड इफ द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय इज इन स्टेट और UT विच इज डिफरंट फ्रॉम द स्टेट और ॲज द केस मे बी UT ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द रेसिपियंट. म्हणजे बघा इथे काय तारीफ दिलं आहे, एक चार्टमध्ये या काय परिस्थिती आहे, डिसिजन कसं आहे. या डिसिजनमध्ये बघा की सप्लायर, प्लेस ऑफ सप्लाय काय आणि रिसिपियंट हे दोन्ही स्टेट एका स्टेटमध्ये. म्हणजे माझं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये आहे आणि गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मला सांगतं की तुम्ही इकडे सप्लाय करा. रिसिपियंट कुठे आहे, सेम स्टेट महाराष्ट्र. गव्हर्नमेंट महाराष्ट्रामधल्याच रजिस्टर्ड पर्सनला सांगतं की आम्हाला तुम्ही एक सप्लाय करा. आणि त्याची जर म्हणजे हा काय होईल, इंट्रा स्टेट सप्लाय होईल. दुसरी केस काय होईल, सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय. माझं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये,
मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट सांगतं की तुम्ही दुसऱ्या एरियामध्ये सर्व्हिस द्या जी महाराष्ट्राबाहेरचा एरिया आहे, तिथे काय होईल, इंटरस्टेट सप्लाय होईल. आता इथे डिडक्ट केला माझं, मी लेवी काय होईल, IGST होईल किंवा CGST HGST होईल. तर जेव्हा मी टॅक्स भरीन महाराष्ट्रामध्ये, तर मला त्याचा डिपॉझिट जमा होईल ते कुठे होईल, महाराष्ट्रामध्येच होईल ना, हे लक्षात घ्या, हे महाराष्ट्रामध्येच होईल. पण जर मला महाराष्ट्र गव्हर्नमेंट इथे प्लेस ऑफ सप्लायर कुठे आहे, सेम स्टेट, आणि रिसिपियंट कुठे आहे, अनदर स्टेट. जर मला सांगितलं मी वेगळ्या स्टेटमध्ये तिकडे सप्लाय करेन, सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय सेम स्टेट आहे, आणि रिसिपियंट म्हणजे गुजरात गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही तिकडे सप्लाय करा, आणि त्यांनी तिकडे डिडक्ट केला टॅक्स आणि तो रिपोर्ट केला गुजरात गव्हर्नमेंटमध्ये, तर त्याचे क्रेडिट कसं मिळणार, त्या कॅशचं डिपॉझिट त्यांनी केलंय त्याला कॅश ती रिसिव्ह कशी होणार. काय दिलंय, नो डिडक्शन शॅल बी मेड इफ द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय इज इन स्टेट ऑर UT विच इज डिफरंट फ्रॉम द स्टेट ऑर ॲज द केस बी UT ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ द रिसिपियंट. रजिस्ट्रेशन माझं महाराष्ट्रामध्ये आहे, डिडक्शन तर गुजरातमध्ये झालं, गोव्यामध्ये झालं, तर त्या डिडक्शनचा बेनिफिट सप्लायरला मिळणार नाही. गव्हर्नमेंटचा उद्देश काय आहे की ज्यावेळेस तो सप्लाय करेल त्यावेळेस तो सप्लाय गव्हर्नमेंटच्या लक्षामध्ये यायला पाहिजे, तो रेकग्नाइज झाला पाहिजे, ओळखला गेला पाहिजे, हा सप्लाय केला आहे ना इकडे. उद्देश हा आहे, त्याची अमाऊंट गिळंकृत करणं हा उद्देश नाही आहे. तर त्याचे पैसे द्यायचेच आहेत, पण ते पैसे गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आले पाहिजेत, की हा सप्लाय त्यांच्या कंट्रोलमध्ये आला पाहिजे, हा सप्लाय झाला हे कळलं पाहिजे, त्या करतायत. माझं महाराष्ट्रामध्ये आहे, मी सप्लाय महाराष्ट्रामध्ये करीन, ते महाराष्ट्र बाहेर करीन, डिडक्शन माझं महाराष्ट्रामध्येच झालं पाहिजे. म्हणजे जो TDS नंबर आहे ते माझा डिडक्शन महाराष्ट्रामधला आहे, तर रिसिपियंटचा डिडक्ट त्याचा TDS नंबर महाराष्ट्रामधलाच पाहिजे. डिडक्ट करा, जमा करा महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला काय होईल, तिथे डिडक्शन त्याचा जे काय क्लेम घ्यायचा आहे तो क्लेम घेता येईल. तर हेच दिलं इकडे की स्टेट A लोकेशन ऑफ सप्लायर आहे, प्लेस ऑफ सप्लाय स्टेट A आहे, रजिस्ट्रेशन ऑफ रिसिपियंट स्टेट A आहे. इथे काहीच अडचण नाही, TDS जे 7 भरतील महाराष्ट्रात भरतील आणि ते क्लेम त्याला घेता येईल. स्टेट A आहे, प्लेस ऑफ सप्लाय स्टेट A आहे, पण स्टेट B सारखंच अप्लाय करायला, स्टेट B सारखंच अप्लाय करायला. ते स्टेट Bनी सांगितलं तर या केसमध्ये स्टेट Bचं TDS नंबर वेगळ्या स्टेटमधला आहे, तो डिडक्ट करेल, डिपॉझिट करेल, त्याचा क्लेम काय स्टेट A मधल्या सप्लायरला मिळणार नाही. त्यामुळे तिकडे प्रोव्हिजन सांगतो की इकडे तुम्ही डिडक्ट करायचा नाही. कळलं, म्हणजे एक वेगळं स्टेट आहे, त्या स्टेटमध्ये त्यांना तो सप्लाय मिळत नाही किंवा अपेक्षित किमतीला मिळत नाही किंवा अपेक्षित क्वालिटीला मिळत नाही, म्हणून ते वेगळ्या स्टेटमधल्या सप्लायरला सांगतात की आम्हाला ही सर्व्हिस दे, तो सर्व्हिस देईल. जर त्यांनी तिकडे नंबर घेतला, जर त्याला परमनंट काम आहे, तो नंबर कुठला घेईल, रेग्युलर नंबर घेईल, किंवा मग टेम्पररी 10-15 दिवस 20 दिवस महिन्याभराचं काम आहे, तर काय घेईल, तो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन शेड्यूल म्हणून घेईल. जर त्याला तिकडे टॅक्स जमा करायचा असेल तर त्याने नंबर डिडक्ट केला, काय प्रॉब्लेम. पण तिकडे नंबर नाही आहे, तिकडे त्याचा नंबर नाही आहे आणि तिकडे सप्लाय केला आहे. आता गुड्सचा प्रॉब्लेम नाही, काय गुड्स इकडून तिकडे पाठवायचे आहेत, गुड्स पाठवण्याकरता काय तिकडे नंबर घेण्याची गरज नाही ना, बरोबर की नाही. ह्या केसमध्ये TDS डिडक्ट करणार नाही. तिकडे एखादं असं कॉन्ट्रॅक्ट मिळालं की जे कॉन्ट्रॅक्ट बऱ्यापैकी मोठ्या अमाऊंटचं आहे आणि तिकडे 70-80 दिवस ते काम चालेल, महिनाभर काम चालेल, मग त्याला मग ऑप्शन द्यायला लागेल की तुला सिटीमध्ये घे, ती तरतूद त्याच्यासाठी केलेली आहे, हे लक्षात घ्या. पण टेम्पररी फक्त वन टाइम डिलिव्हरी केली, गुड्स पाठवले, माल संपला, म्हणजे काम संपलं ते, तर या केसमध्ये डिडक्ट होणार नाही. स्टेट A आहे, स्टेट B आहे, प्लेस ऑफ सप्लाय स्टेट B मध्ये, रजिस्ट्रेशन ऑफ रिसिपियंट स्टेट B मध्ये असेल, रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, कोणाचं, सप्लायरचं, तर मग डिडक्टरनी डिडक्ट केला तर काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे तरतूद आहे. उद्देश एवढाच आहे की सप्लाय जर होत असेल तर तो सप्लाय गव्हर्नमेंटच्या निदर्शनामध्ये यावा, या तरतुदीचा उद्देश असा आहे. म्हणजे सप्लाय करतोय, मग जे त्याचं थ्रेशोल्ड लिमिट आहे 20 लाख आहे, 40 लाख आहे, हे एक्सिड होऊन जाते तरी गव्हर्नमेंटला काही कळत नाही, सोल्युशन घेत नाही. अशा केसेस होऊ नये याच्याकरता हे केलेलं आहे.
आणि मुख्यत्वे जी गव्हर्नमेंटची बरेचशी जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे असं दिसतं की बहुतांशी कॉन्ट्रॅक्ट ही जे लोक सत्तेमध्ये असतात किंवा त्यांना त्रास देणारे जे लोक असतात दुसऱ्या पक्षामधले, त्यांच्या कार्यकर्ता बरेचसे लोक कॉन्ट्रॅक्टर असतात आणि त्यांनाही कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि ते लोक कुठल्याही प्रकारचा जीएसटी वगैरे जमा करत नाहीत. मग जर का इतर लोकांना तुम्ही, बाकी जनता काय बोलणार की तुमच्या कार्यकर्त्यांनी इलेक्शन घ्यायचं नाही, कायदा सगळ्या धाब्यावर बसवायचा आणि आम्हाला तुम्ही कायदा लावता, असं होऊ नये. एक प्रकारे अव्यवस्था निर्माण होऊ नये मोठ्या प्रकारे, त्याकरता ही केलेली तरतूद आहे. ही वॅटमध्ये पण होती, ही याच करता होती की तुम्ही इलेक्शन घ्या. आता जर का त्याचा आयडिया टर्न मोठाच आहे, त्याला पहिले करायला लागेल, त्याला पहिले जीएसटी मध्ये इलेक्शन घ्यायला लागेल. मग ही तरतूद लागू म्हणजे त्याला पहिले विचारलं जाईल त्या संबंधित डिपार्टमेंटकडनं, जीएसटी मध्ये तुमचं द्या, मग तिथे डिडक्ट होईल. म्हणजे रजिस्ट्रेशन त्याने घेतल्यानंतर, एकदा रजिस्ट्रेशन घेतलं तर काय झालं, पुढे जाऊन त्याला टॅक्स भरणं, सगळ्या कम्प्लायन्सेस करणं हे कंपल्सरी झालं. मला अशा 2 केसेस माहिती आहेत. मी सर्व्हिस टॅक्सचं काम करत होतो त्यावेळेस. एकाने 40 लाख सर्व्हिस टॅक्स कलेक्ट म्हणजे जमा केला. कोणाकडनं? रिलायन्स कंपनीकडनं. तो रिलायन्सचं जे मशिनरी वगैरे असते त्या मशिनरीमध्ये तिथे मेंटेनन्स करण्याचं काम करायचं. तर त्या प्लॅन्टमध्ये मेंटेनन्स करायचं काम करायचं, रिलायन्सला बिल द्यायचं, सर्व्हिस टॅक्स लावून बिल द्यायचा. त्याचा सर्व्हिस टॅक्स नंबर होता, पण त्यांनी सर्व्हिस टॅक्स जमाच नाही केला. 40 लाख रुपये सर्व्हिस टॅक्स जमा नाही केला. त्या नोटीस वगैरे आल्या, 3-4 वर्ष झाली, त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. मग त्यांनी नंबर आपला बिझनेस बंद केला आणि नवीन नंबर मुलाच्या नावाने काढला. मग तो बिझनेस कंटिन्यू करतोय. तर त्या माणसाने बिझनेस, स्वतःचं वय पण झालं त्यामुळे आता लक्ष देणं कमी केलं होतं आणि मुलगा तो बिझनेस कंटिन्यू करतोय. त्याची पुढे रिकव्हरी झाली की नाही मला काहीच माहीत नाही, पण ते एक प्रकरण बघितलं होतं मी. आणि दुसरा एक व्यक्ती मी बघितलं होतं की त्यांनी गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेऊन गव्हर्नमेंटकडून जो काही सर्व्हिस टॅक्स कलेक्ट केला होता, असाच 40-50 लाख रुपये होता, तो जमा नाही केला. म्हणजे हे लोक अशा प्रकारचे असतात की टॅक्स कलेक्ट करून पण जमा करत नाही, पण जिकडे त्यांना ईडीची प्रोव्हिजनच लागू नये, कळणार पण या डिपार्टमेंटला की कोण काय काम करतोय. एवढे पैसे अर्न केले ना, इन्कम टॅक्स भरला, ते पैसे अर्न केले ना, जीएसटी भरला, काहीच नाही. कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे की असे कोण लोक आहेत, ती यादी तरी मिळाली पाहिजे. ती यादी या पद्धतीने मिळेल. रिकव्हरी गव्हर्नमेंट किती सिरियस आहे त्याप्रमाणे होईल, पण ॲटलिस्ट कळलं तर पाहिजे व कोण सप्लाय करतोय. TDS त्याकरता आहे, एवढंच मला वाटतं. सरकार बदलत असतात, पण लोकांची वृत्ती जी असते त्याचप्रमाणे काम चालतं. फॉर द पर्पज ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स अबो, बघा इथे काय दिलंय, 2.5 लाख जी व्हॅल्यू आहे ती कशी काढायची. तर फॉर द वर दिलं ना तुम्हाला 2.5 लाख वरती जी अमाऊंट दिली, जर वरती अमाऊंट दिली 2,50,000, तर 2,50,000 ही इनवॉइसची एकूण व्हॅल्यू असेल का टॅक्स वगळून 2.5 लाख असेल. 2,50,000 कसे काढायचे तुम्हाला इथे मी सांगितलं. 2.5 लाख एक्सक्लुझिव्ह ऑफ जीएसटी, बरोबर, चार्टमध्ये सांगितलं. ते लिहिलंय कुठे तुम्हाला? ह्या चार्टमध्ये दिलंय तेवढाच विषय, पण तो दिलाय कुठे त्याकरता मी हे वाचतोय. एक्सप्लेनेशन एक्सक्लुडिंग द सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, 2.5 लाख कसे काढायचे, कळलं ना? वरती जे 2.5 लाख दिले त्याच्याविषयी स्पष्टीकरण कुठे आहे? एक्सप्लेनेशनमध्ये. फॉर द पर्पज ऑफ डिडक्शन ऑफ टॅक्स स्पेसिफाईड अबोव, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल बी टेकन ॲज द अमाऊंट एक्सक्लुडिंग द सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, UT टॅक्स, इंटिग्रेटेड टॅक्स अँड सेस इंडिकेटेड इन द इनवॉइस. आता किती डिडक्शन आहे? व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय? 3 लाख. जीएसटी किती आहे? 54,000. आता TDS शॅल बी डिडक्टेड. ही जी 3 लाख इनवॉइस किती रुपयाचा बनेल? 3,54,000चा बनेल. इनवॉइस 3,54,000चा बनेल ना. इंटरस्टेट सप्लाय आहे, TDS 1% 3,000, 1% HGST वरती 3,000 आणि जर IGST लागत असेल तर 6,000 येईल.
जी टॅक्सची अमाऊंट आहे त्याच्यावरती काय डिडक्शन करायचं नसतं. जी सप्लायची अमाऊंट आहे त्याच्यावर डिडक्शन करायचं असतं. एवढं आहे. प्लस आणखीन काय याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे ती इकडे दिली आहे, कोणावर लागू होईल. टोटल व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. आता जे ॲक्च्युली उद्देश काय याच्यामध्ये, एक एक्झाम सप्लाय पण असेल, टॅक्सेबल सप्लाय पण असेल. तेव्हा इथे शब्द आलाय टॅक्सेबल गुड सर्व्हिसेस आणि बोथ. एक्झाम असल्यास एक्झाम सप्लाय आहे, असा सप्लाय आहे जे गुड्स एक्झाम्प्ट आहेत, तिथे डिडक्ट करण्याची गरजच नाही ना. उद्देशच तो आहे की टॅक्स कुठला ह्याला जमा करायचा सप्लायला, तो जमा करत नाही का शोधून काढणं हा उद्देश आहे. एक्झाम सप्लायला लागू नये. आता जर मी सप्लाय करतोय, मी जे काही कॉन्ट्रॅक्ट देतोय त्यामध्ये माझा एक्झाम सप्लाय पण आहे आणि टॅक्सेबल सप्लाय पण आहे, मग या केसमध्ये तुम्ही काय बघणार. परत तिथे गुंतागुंतीचा मुद्दा आला ना. फक्त टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, एक्सक्लुझिव्ह टॅक्सेबल सप्लाय नाही आहे, टॅक्सेबल आणि एक्झाम दोन्ही सप्लाय. हे प्रश्न तुम्हाला पडू शकतात किंवा तुमच्यासमोर जेव्हा एखादी केस होती तुम्हाला कळेल. 2.5 लाख कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 2.5 लाख फॉर बोथ टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झाम सप्लाय, बट द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय अंडर द सेट कॉन्ट्रॅक्ट लेस दॅन 2.5 लाख असेल मग डिडक्शन नाही होणार. टॅक्सेबल व्हॅल्यू पाहिजे 2.5 लाखाहून जास्त, हे दिलेलं आहे. थोडंसं हे वाचाल, काय एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला कळतील. 51(2) मध्ये हे दिलंय, द अमाऊंट डिडक्टेड ॲज टॅक्स अंडर द सेक्शन शॅल बी पेड टू द गव्हर्नमेंट बाय द डिडक्टर 10 तारखेला आफ्टर द एंड ऑफ द मंथ. कोणाला डिडक्शन केलं आहे मी तुम्हाला फॉर्म दाखवला. या फॉर्ममध्ये हे GSTR 7 आहे, हे सगळं जमा करायचे, ही माहिती दिली. इकडे जो डिडक्शन घेईल त्याचा इकडे GST नंबर येईल आणि नाव येईल त्या ऑथॉरिटीचं. पुढे जाऊन ही माहिती भरायची त्या फॉर्ममध्ये. GST नंबर डिरेक्टरीचा काय असेल तो, किती अमाऊंट त्याला पेड केली आणि मग त्याप्रमाणे इथे माहिती येईल कुठला टॅक्स आहे. बस एवढं भरलं त्यांचं काम झालं. आणि सर्टिफिकेट ऑफ टॅक्स रिडक्शन ॲट सोर्स शॅल बी इश्यूड इन सच फॉर्म अँड इन सच मॅनर. मग त्याचा फॉर्म आहे, तो फॉर्म सर्टिफिकेट, हे फॉर्म भरल्यानंतर हे बघा, हा सर्टिफिकेट आहे. म्हणजे एवढी अमाऊंट तुमची जमा केलेली आहे हे डिडक्टर डिडक्टरला देणार सर्टिफिकेट. GSTR 7 जमा करायचा रूल आपण जेव्हा रिटर्न बघितलं होतं त्यात तुम्हाला मी दाखवलं होतं. मी तेच बोललो, मला 2A दिसतं ना, ते GSTR 2A दिसतं. फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट जे आहे बरोबर, हो त्याच्यामध्ये TDS हो. हा जो पार्ट C आहे, ह्या पार्ट C मध्ये TDS क्रेडिट आहे, TCS क्रेडिट आहे. हे इथे जमा दिसणार, इथे कळणार की TDS जमा केलेला आहे हे कळणार. पण हे फक्त बघण्यासाठी आहे,
तो TDS जर का क्लेम करायचा असेल, जसं मी पेमेंट ऑफ टॅक्स सांगितलं होतं सेक्शन किती 49 मध्ये, पण कुठे येईल त्यात दिलं आहे TDS कुठे येईल, तो क्लेम घ्यायला लागतो. इथे TDS TCS रिसिव्ह झाला तर इथे काय दिसेल, तो रिसिव्ह जेव्हा झालेला आहे त्याची इकडे एंट्री दिसेल, प्रिपेअर ऑनलाईन इथे एंट्री दिसेल. याला क्लिक केल्यावरती इथे मला एंट्री दिसेल, ते दिसतं ॲक्सेप्ट रिजेक्ट. ज्यावेळेस तो ॲक्सेप्ट केला जाईल तो व्हॅलिडेट होईल, म्हणजे OTP जाईल ईमेलला किंवा मोबाईलला, रजिस्टर जो केलेला असेल त्याचे टाईप रजिस्ट्रेशन. मग तो OTP टाकल्यानंतर मग ती अमाऊंट इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होईल. हे करावं लागतं. बरोबर आहे. तर तुम्ही जसं तरतुदी बघाल तर त्याच्यानंतर मग या कायद्याप्रमाणे झालं आहे की नाही झालंय, मला स्क्रुटिनीमध्ये बघायचं आहे काय की आपण जे समोर जे येतं हे कुठे आहे. आता जर तुम्ही त्यांनी ते बघितलंय त्यामुळे त्याला त्याचा रेफरन्स लागला, तसं ते तुम्ही जेव्हा बघाल अरे हां इथे सेक्शन दिला, इथे दिला आहे, TDS कुठे डिडक्ट केलेलं नाही आहे, अमाऊंट त्यांना मिळाली आहे, मग डिडक्ट कोणी केलेलं नाही, मग डिफॉल्टर कोण आहे, डिफॉल्टर डिडक्टर आहे की ह्याला अमाऊंट गेलेली आहे त्याच्या अकाउंटला पण तुम्ही डिडक्ट नाही केले पैसे. हे दिलं आहे इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर 39(3) आणि 87(9) हे मी अगोदर घेतलं होतं, त्यात हा रेफरन्स आलेला आहे. ते इथे क्रॉस रेफरन्स टाकले. 51(5) सांगतो द डिडक्टी शॅल क्लेम क्रेडिट, त्यांनी क्लेम करायचं आहे. मग क्लेम करणं ही काय एक प्रोसिजर आहे, त्याची लिंक कुठे मिळणार, GST पोर्टलला. ज्यावेळेस तो क्लेम करेल त्यावेळेस इन हिज इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ द टॅक्स डिडक्टेड अँड रिफ्लेक्टेड इन द रिटर्न टू ए दिसेल, ती लिंक आहे, तिकडून तो क्लेम करेल, व्हॅलिडेट होईल आणि मग तो काय होईल त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅशला जाईल. जे इकडे 87(9) मध्ये दिलं आहे क्लेम ऑफ क्रेडिट ऑफ TDS हे इकडे दिलं आहे. 51 आणि 52 मध्ये जी अमाऊंट त्यांनी क्लेम करेल ती कुठे जमा होईल, इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. संबंधित प्रोविजन आहेत. इन्कम टॅक्समध्ये काय होतं 26A स्टेटमेंट आहे, त्यात दिसतं TDS डिडक्ट किती केलं, इथे 2A दिसतं आणि मग तो क्लेम घ्यायला लागतो, मग ते कॅश लेजरला जातं. इफ एनी डिडक्टर फेल्स टू पे टू द गव्हर्नमेंट द अमाऊंट डिडक्टेड ॲज टॅक्स अंडर सेक्शन 51(1) he shall pay interest in accordance with the provisions of section 50 subsection 1 18%. इंटरेस्ट सेक्शन जो आहे तो 50 आहे, तिकडे त्यांना 18% इंटरेस्ट द्यायला लागेल. द डिटर्मिनेशन ऑफ द अमाऊंट इन डिफॉल्ट अंडर धिस सेक्शन, डिफॉल्ट जर केला तर काय, अमाऊंट कमी जमा केली तर काय, शॅल बी मेड इन द मॅनर, म्हणजे ही अमाऊंट वसूल करण्याकरता तुम्ही डिफॉल्ट केला आहे, डिपॉझिट अमाऊंट करायला पाहिजे केलेली नाही आहे. या प्रकारे त्यांच्यावरती सेक्शन 73, 74 किंवा 74A प्रमाणे डिफॉल्ट केल्यावरती कारवाई होईल, ती या 51(7) प्रमाणे होईल. आणि जास्त एक्सेस अमाऊंट पे केली द रिफंड टू द डिडक्टर ऑर द डिडक्टी अरायझिंग ऑन अकाउंट ऑफ एक्सेस ऑर एरिनियस डिडक्शन शॅल बी डील्ड विथ इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 54. एक्सेस पेमेंट केलं, आता समजा एक्सेस पेमेंट केलं, ओके, लक्षात घ्या की 4,000 रुपये डिडक्ट करायला पाहिजे होते आणि 5,000 डिडक्ट केले, आणि जर डिडक्टीने ते क्लेम केले, डिडक्टने क्लेम केले आणि मग डिडक्टर म्हणेल की माझे 1,000 रुपये जे आहे मी एक्स्ट्रा जमा केलेत ना ते मला द्या, 4,000 जमा करायचे, मी 5,000 जमा केले, 1,000 मला रिफंड द्या. प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड टू द डिडक्टर शॅल बी ग्रँटेड इफ द अमाऊंट डिडक्टेड हॅज बीन क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. म्हणजे त्यांनी क्लेम घेतला डिडक्टरनी 5,000 डिडक्ट केले, असं होतं ना की तुम्हाला मी जास्त पैसे दिले तर पुढचं पेमेंट आहे त्यात मी ॲडजस्ट करतो. ह्यांनी काय ॲडजस्टमेंट केली किंवा काही केलं, एक्सेस पेमेंट आलं तर गव्हर्नमेंटला काय प्रॉब्लेम नाही, कमी आलं तर मग सेक्शन त्याच्यावर लागू होईल. 51(7) काय म्हणतो, डिडक्ट कमी केले तर कारवाई होईल आणि डिडक्ट जास्त केले आणि जर क्लेम केले त्यांनी तर रिफंड मिळणार नाही.
जर रिसिपेंटनी क्लेम नाही घेतला, म्हणजे डिडक्टरनी क्लेम नाही घेतला तर रिफंड देऊ. पण डिडक्टरनी जर क्लेम घेतला मग तुम्ही वसूल करा त्याच्याकडनं. त्याच्याकडनं घ्या बाबा, तुला एक्स्ट्रा पैसे दिले असं होईल. ते गव्हर्नमेंट त्याला देणं लागत नाही, रिफंड देणं लागत नाही. म्हणजे रिफंड बघताना ही बघायला पाहिजे की तो रिफंड मागतोय पण त्याचा क्लेम पेंडिंग आहे का. त्यांनी ते 5,000 रुपये आले, 4 ॲक्सेप्ट केलेत, 1 रिजेक्ट केलं, असं करता येत नाही. संपूर्ण अमाऊंट ॲक्सेप्ट म्हणजे करायला लागतं. प्रॉब्लेम हा पण आहे. जर तिकडे असं डिडक्ट करताना, ती ॲक्सेप्ट करताना जर तिकडे असं फील्ड मिळालं मला किंवा अमाऊंट एडिट करता येत असेल तर मी एडिट करीन. 5,000 नाही, मला 4,000 घ्यायचे तर ते करीन. अदरवाईज ते मला ॲक्सेप्ट करावेच लागतील. ती पण मजबुरी आहे. तर सिस्टम त्याला अलाउड नसेल करत. मी केलेलं नाही का ते मला माहिती नाही की डिडक्ट ते अमाऊंट एडिट करता येते की नाही. आता एक्झाम्पल बघा. ह्याच्यामध्ये गुंतागुंत फार नाही आहे काय, लक्षात घ्या. या सेक्शनमध्ये हा सोपा सेक्शन तुलनेने. सप्लायर इज रजिस्टर अँड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू इज एक्सक्लुडिंग GST. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. सप्लायर एक्स मेक्स टॅक्सेबल सप्लाय किती 10,000 टू अ म्युनिसिपालिटी वेअर कॉन्ट्रॅक्ट फॉर सप्लाय इज किती आहे 15 लाख. बघा, पेमेंट 10,000 आहे, कॉन्ट्रॅक्ट 15 लाखाचं आहे. द रेट ऑफ GST 18% आहे. सप्लायर अँड द डिडक्टर आर इन द सेम स्टेट आहेत. ओके, म्हणजे इथे फॉलोइंग पेमेंट इज मेड. 10,000चं पेमेंट केलं, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, आणि त्याला टॅक्स पण दिला. बरोबर आहे. म्हणजे 11,000, 10,000 प्लस टॅक्स किती आहे. तर याप्रमाणे व्हॅल्यू ऑफ सप्लाय 10,000, टॅक्स टू बी, जे टॅक्सची अमाऊंट सोडून द्या. त्याला 10,000चं पेमेंट केलं, टॅक्स पण दिला, तर या 10,000मध्ये ही जी 900 व्हॅल्यू ही सोडून 10,000 जी आहे व्हॅल्यू ऑफ सप्लाय 10,000, 1% ऑन 10,000 CGST आणि 100 रुपीज होतील, आणि SGSTचे 1% ऑन 10,000 100 रुपीज होतील. एकूण पेमेंट त्याला करायचं आहे किती 11,800. डिडक्ट किती केले 200. हे त्याला 11,600 पेमेंट करणार. हे सांगितलं ना इकडे. बरोबर आहे. पेमेंट 10,000 केलंय, पण त्याची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किती आहे 2.5 लाख. हे जास्त आहे, 15 लाख आहे. म्हणजे इथे डिडक्शन ॲप्लिकेबल होईल. असं नाही की पेमेंट 2.5 लाखाच्या वरती पाहिजे. पेमेंट 2.5 लाखाच्या वरती असण्याची गरज नाही, कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 2.5 लाखाच्या वरती पाहिजे. सप्लायर इज रजिस्टर अँड कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू इज इन्क्लुसिव्ह ऑफ GST. आता याच्यामध्ये त्यांनी टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000 आहे, एक्झाम सप्लाय 20,000 आहे, टू फायनान्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लोकेटेड इन न्यू दिल्ली, वेअर कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू किती आहे 6 लाख. पेमेंट किती मिळालं 10,000. एक्झाम सप्लाय किती आहे 20,000. म्हणजे जी कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये दोन्ही पैसे सप्लाय आहेत, एक्झाम पण आहे आणि टॅक्सेबल पण आहे. वेअर कॉन्ट्रॅक्ट फॉर सप्लाय इज ₹6 lakh, ₹2,60,000 ऑन टॅक्सेबल सप्लाय इन्क्लुडिंग GST, आणि 3,40,000 फॉर एक्झाम्प्टेड. त्याला जे पेमेंट केलंय, पेमेंट किती केलं 6 लाख. याच्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू 2,60,000. याच्यामध्ये टॅक्स इन्क्लूड आहे. द फॉलोइंग पेमेंट इज बिंग मेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टू वाय. 10,000 व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. चुकलं आहे. आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू आहे याच्यात पेमेंट किती केलं 10,000 आणि 20,000. जेवढी व्हॅल्यू आहे, वेदर द डिडक्शन इज ऑफ टॅक्स इज रिक्वायर्ड, व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय इज इन द कॉन्ट्रॅक्ट 2,60,000. ह्यात इन्क्लुडिंग GST आहे. म्हणजे तो किती येईल 2,60,000 मध्ये. हा 2,20,000 का होईल, त्याची व्हॅल्यू 2.5 लाखापेक्षा कमी झाली. टॅक्स धरल्यानंतर 2.5 लाखाच्या पुढे जाते. 2,60,000 काय झालंय इन्क्लुडिंग टॅक्स आहे. पण आपण बघायची कशी 2.5 लाख अशी व्हॅल्यू पाहिजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू 2.5 लाख नाही आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू 2,20,340 आहे. मग इथे व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय इन द कॉन्ट्रॅक्ट जरी त्याने इकडे 6 लाख दिलं असलं तर ते एक्झाम पण आहे. आणि टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती जर टॅक्स वजा केला तर 2.5 लाखाच्या खाली येते. त्यामुळे डिडक्शन इज नॉट रिक्वायर्ड. तुम्ही क्वेरी काढाल
तेव्हा तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात घेऊन बघायला पाहिजे की क्वेरी काढायची आहे सुटीनी करताना डिडक्शन केलं की नाही केलं, केव्हा करायचं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू 2.5 लाख पाहिजे. एक्झाम व्हॅल्यू पण आहे त्यामध्ये, कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू, ॲग्रीमेंट व्हॅल्यू, पेमेंट त्याला केलेलं दिसतंय. पेमेंट एकूण जर कॉन्ट्रॅक्ट 6 लाखाचं आहे त्याला 6 लाख पेमेंट केलेलं दिसेल. पण ज्यावेळेस तुम्ही GSTR 1 बघाल याचा, त्यावेळेस तो टॅक्सेबल सप्लाय किती करतोय, एक्झाम सप्लाय किती करतोय, इथून तुम्हाला कळेल की त्याचा टॅक्सेबल सप्लाय 2.5 लाखापेक्षा कमी आहे. म्हणून संबंधित डिडक्टर जो आहे किंवा जी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आहे त्यांनी त्याचा टॅक्स डिडक्ट केलेला नाही आहे, कारण तरतूद त्यांच्यावरती ॲप्लिकेबल होत नाही. सप्लायर इज रजिस्टर अंडर कंपोजिशन स्कीम. सप्लायर 2 प्रकारचे असतात, एक रेग्युलरमध्ये एक कंपोजिशनमध्ये. आता त्यांनी काय केलं, वेअर व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू 2,55,000 आहे. आता ह्यात फरक काय होतो, फक्त कंपोजिशन डीलर टॅक्स कलेक्ट करू शकत नाही, तो टॅक्स कलेक्ट करणार नाही, पण त्याची 2.5 लाखाच्या वरती व्हॅल्यू गेली टॅक्सेबलची व्हॅल्यू आणि त्याला पेमेंट केलं 10,000 असं. त्याची व्हॅल्यू किती आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 2.5 लाखापेक्षा वरती आहे. मग सप्लायर कंपोजिशन डीलर असो या नॉर्मल असो, टॅक्सेबल व्हॅल्यू 2.5 लाखापेक्षा वरती आहे ना. मग जेव्हा त्याला 10,000 पेमेंट करतील, 100 रुपये CGST 100 रुपये AGST डिडक्ट करतील आणि मग ते त्याच्या कॅश द्यायला जमा होईल. तो जेव्हा त्याचा टॅक्स भरायचा आहे त्याला जे काही ॲप्लिकेबल आहे, समजा सर्व्हिस प्रोव्हायडर असेल 3% CGST 3% AGST, तो 6% जेव्हा भरेल तेव्हा ही अमाऊंट त्यात तो काय करेल, युटिलाइज करेल. तर हे 24(1) मध्ये सबसेक्शन 6 आहे, यात त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सेक्शन 25 मध्ये काय करतील, रूल 12 प्रमाणे प्रोसिजर करतील, कुठला फॉर्म भरतील, GST अर्जी 7. बघा हे कसं आहे ना, तुम्हाला प्रत्येक जो कोण टॅक्सपेअर असेल त्या संदर्भामध्ये कुठले तरतूद लागू होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. वेगळा टॉपिक रजिस्ट्रेशन, जे रजिस्ट्रेशन घेईल त्याला तरतूद लागू होते सेक्शन 51ची, त्याप्रमाणे तो प्रोसिजर करेल. रिटर्नमध्ये जाल, फॉर्म कुठला आहे, GSTR 7. उशिरा डिपॉझिट केलं तर इंटरेस्ट सेक्शन 50, लेट फीचा सेक्शन आहे 47. हे सगळे संबंधित सेक्शन त्याला लागू होते. म्हणजे रुलिंग कुठलं लागू होईल, एखाद्या व्यक्तीला या कायद्याप्रमाणे कुठले तुम्हाला रुलिंग द्या तुम्ही. हा सेक्शन रजिस्ट्रेशनचा, हा सेक्शन तुम्हाला लाईव्ह रजिस्ट्रेशन, हा सेक्शन उशिरा डिपॉझिट केल्यास रिटर्न कुठला भरायचा आहे, तेवढे सेक्शन तुमच्या समोर आले पाहिजे. म्हणजे एखादा ट्रान्झॅक्शन आहे, त्या ट्रान्झॅक्शनसाठी त्या व्यक्तीला, त्या टॅक्सपेअरला कुठले सेक्शन्स ॲप्लिकेबल होतात याची यादी तुम्हाला काढता आली पाहिजे. तुम्ही यादी काढली, मग तुम्ही बघाल की त्यांनी त्याप्रमाणे प्रोसिजर केले की नाही केले, त्यांनी त्या प्रकारे कंप्लायन्सेस केले की नाही केले, आणि ते योग्य प्रकारे केलेत की नाही केले, कुठे डिफॉल्ट केलं आहे का. ओके, हेच परत एकदा मांडलं इकडे. TCS. आता TCS कशा करता केला गव्हर्नमेंटनी, की जे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करतात, ई कॉमर्स ऑपरेटरकडे जबाबदारी टाकली. ही ई कॉमर्स ऑपरेटर टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स ऑफ द नेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाईज मेड थ्रू इट बाय अदर सप्लायर्स. इथे काही थ्रेशोल्ड लिमिट ठेवलेलं नाही. थ्रेशोल्ड लिमिट काही नाही इकडे. 2.5 लाख जसं TDSला आहे तसं इथे थ्रेशोल्ड लिमिट काही नाही. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल सेक्शन 52(1), 52(2), 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे 14 त्यामध्ये सबसेक्शन आहेत. हे कोणावरती ॲप्लिकेबल आहे, ई कॉमर्स ऑपरेटर. आता ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय असतं, पहिली गोष्ट ई कॉमर्स काय असतं हे तुम्हाला सेक्शन 2 मध्ये सबसेक्शन त्याचा क्लॉज 44 मध्ये मिळेल की सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ इन्क्लुडिंग डिजिटल प्रोडक्ट्स ओव्हर डिजिटल और इलेक्ट्रॉनिक
नेटवर्क, जिथे सप्लायर आणखीन रिसिपियंट हे डिजिटली पेपरलेस हा व्यापार कसा आहे, सप्लायर आणखीन रिसिपियंट हे दोघं ऑनलाईन, इकडे ऑनलाईन व्यापार होतो ते इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. आणि तो प्लॅटफॉर्म जो प्रोव्हाइड करतो त्यासाठी जो उपलब्ध करून देतो तो कोण आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. म्हणजे ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट आहे, इथे फ्लिपकार्ट थ्रू मला व्यवसाय करायचा असेल तर मी फ्लिपकार्टकडनं काय घेतो, रेशन घेतो, मग त्यांची जी फीज आहे ती पे करतो आणि मग माझे प्रॉडक्ट ते त्यांच्या वेबसाईटला डिस्प्ले ठेवतात आणि रिसिपियंटला दिसतात, बायरला दिसतात, बायर ते बघतात आणि ऑर्डर करतात. आणि पेमेंट जे आहे, दोन ऑप्शन आहेत, पेमेंट डायरेक्टली बायरला मिळेल किंवा पेमेंट हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरकडेच जाईल. जर पेमेंट इलेक्ट्रॉनिक ऑपरेटरकडे जाईल तर त्याला रिडक्ट करायला सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे बघा इथे काय आहे, ह्या 52(1) काय म्हणतो की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेनिंग दिस सेक्शन ॲक्ट. एव्हरी ह्या ॲक्टमध्ये कुठे काय दिलेलं असेल, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ज्याला यापुढे फक्त ऑपरेटर म्हटलं जाईल, नॉट बीइंग ॲन एजंट, जो एजंट नाही, शॅल कलेक्ट ॲन अमाऊंट कॅल्क्युलेटेड सच रेट, किती दिला आहे, 1%, ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल ऑफ द नेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. इथे पण काय म्हटलं आहे, नेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय मेड थ्रू इट बाय अदर सप्लायर. इथे लिमिट ठेवलेलं नाही, पण जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आहे, गुड्स किंवा सर्व्हिस, ती टॅक्सेबल असली पाहिजे, एक्झामसाठी नाही. नेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय मेड. आता इथे नेट व्हॅल्यू म्हणण्याचा अर्थ काय होतो की गुड्स जे दिले जातात त्याची व्हॅल्यू 10,000 पहिले काढली, मग ती व्हॅल्यू त्यांना काय डिस्काउंट दिला, काय दिला, याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट काढली, ती 1,000ची आहे, मग 9,000 रुपयेच मिळाले. कोणाला, ई कॉमर्स ऑपरेटरकडे 9,000 रुपये झाले. ती नेट व्हॅल्यू काय तर 9,000. इनवॉइस बनला 1,000चा, 10,000चा, क्रेडिट नोट बनली 1,000ची, मग एकूण व्हॅल्यू किती मिळेल त्यांच्याकडे, नेट व्हॅल्यू. वेअर द कन्सिडरेशन विथ रिस्पेक्ट टू सच सप्लाय इज टू बी कलेक्टेड बाय द ऑपरेटर. ऑपरेटर ते कलेक्ट करतो पाहिजे, जिथे काय म्हटलंय, वेअर द कन्सिडरेशन विथ रिस्पेक्ट टू सच सप्लाईज इज टू बी कलेक्टेड बाय द ऑपरेटर. एका ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर जी विक्री होते त्याच्या अगेन्स्ट कन्सिडरेशन कलेक्ट करत नाही, असे असू शकतं, कलेक्ट करतो असे असू शकतं. समजलं. एक वेबसाईट आहे, तिकडे तुम्ही तुमच्या वस्तू विकायला ठेवू शकता. समजा तुम्ही जुनी गाडी आहे, विकायला ठेवू शकता. तुम्ही गाडी विकायला ठेवली, फोटो टाकला, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकला, तुम्हाला समोरचा कॉन्ट्रॅक्ट करतो, तुम्ही त्याला पेमेंट करता, गाडी देता. यात ई कॉमर्स ऑपरेटरचा काहीच पेमेंट मिळण्याचा संबंध येत नाही. समजलं ना. इथे काय झालं, ई कॉमर्स ऑपरेटर खरेदी विक्री झाली ना, फक्त ते एकमेकांना भेटतात कशामुळे, ई कॉमर्स ऑपरेटरमुळे. ट्रान्झॅक्शन तिथे करतात, पण त्या ट्रान्झॅक्शनवरती कुठलाही कंट्रोल नाही ई कॉमर्स ऑपरेटरचा. त्यांचं अगदी मर्यादित काम आहे की बायरला आणि सप्लायरला एकत्र आणण्याकरता एक प्लॅटफॉर्म देणं, पण ट्रान्झॅक्शनवरती कंट्रोल नाही द्यायचा. मी जेव्हा टी व्ही बुक केला, त्या टी व्हीची ही कंपनी आहे, ही समजा दिल्लीला आहे, ओके, मी बाहेर कुठे आहे, मुंबईला आहे, मी ते बघतो अमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला आणि तो टी व्ही बुक करतो. तर याची संपूर्ण जबाबदारी कोण घेईल. जर अमेझॉन घेईल की मला डिलिव्हरी मिळेल, जर अमेझॉन बघेल की मला याच्यावरती वॉरंटी वगैरे सगळं मिळेल, म्हणजे मी कंप्लेंट कोणाकडे केलं, डिलिव्हरी मला प्रॉपर नाही झाली, तर अमेझॉनने काय केलं, मला प्रॉपर डिलिव्हरी झाली नाही तर मला डिफेक्टेड जो टी व्ही आला होता पहिले तो घेऊन गेले, मला पेमेंट रिफंड केलं. सांगितलं की पण दुसरा टी व्ही ऑर्डर करा, वेदर त्या कंपनीचा करा, वेगळ्या कंपनीचा करा, तुमच्यावर चॉईस आहे. पण तुम्ही जे बुकिंग केलं होतं तुम्हाला तो डिफेक्टिव्ह पीस आला, आम्ही बघितला, चेक केला, त्यांची यंत्रणा त्यांनी ती वापरली, त्यांच्या माणसाने ते चेक केलं आणि मला माझे पेमेंट रिफंड केलं. दुसरा टी व्ही मी ऑर्डर केला, मग त्यांनी मला डिलिव्हरी केली. जर हे इकडे ऑपरेटर करतो, हे प्रॉपर गुड्स दिलेले होतात हे बघतो, तरच त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती खरेदी विक्री वाढते, त्यावेळेस नाही वाढत. म्हणजे जेन्युइन वस्तू मिळणं आणि वेळेत प्रॉपर डिलिव्हरी मिळणं, ही जबाबदारी कोणाला घ्यायची आहे,
ई कॉमर्स ऑपरेटरला. त्यामुळे ते पेमेंट बाहेर सप्लायरला देत नाहीत. पेमेंट त्यांच्याकडे जाईल. तुम्ही जर का फ्लिपकार्टला की अमेझॉनला सांगितलं मला गुड्स विकायचे आहेत, ते तुमचं ॲग्रीमेंट असंच करतील की तुमचं पेमेंट आम्ही घेणार आणि या प्रकारे तुम्ही गुड्स विकले, डिलिव्हरी आम्ही करणार किंवा डिलिव्हरी आमच्या एजंट थ्रू होईल, त्याचे चार्जेस किती असतील तुमच्याकडनं आम्ही घेणार, हे सगळं ते देऊन गेलं. हे सगळं तुम्ही ॲग्रीमेंट केल्यानंतरच तुम्ही ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू व्यापार करू शकता. म्हणजे या ठिकाणी काय होतं, त्यांच्याकडे पैसे जातात. पण ज्यांच्याकडे पैसे जातात त्यांनाच ही तरतूद लागू आहे. कुठली? एक काय सांगते, TCS कोणाला जमा करायचं आहे, जे पैसे घेतात बाहेरकडनं. It may be noted that Section 20 of IGST Act provides that in case of tax collected at source, the operator shall collect such a rate not exceeding 2%, as the case may be notified in the recommendation of the Council of the net value of taxable supply. The rate notified is 1% for TCS. किती आहे अंडर IGST? 1%. नोटिफाय केला 1%. 2% मॅक्झिमम दिला आहे, पण नोटिफाय 1%च केलं. नेट व्हॅल्यू ऑफ सप्लाय किती आहे बघा इथे परत एक्सप्लेनेशन आहे. फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 51(1) द एक्सप्रेशन नेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय शॅल मीन द ॲग्रीगेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय. एकूण व्हॅल्यू किती आहे ऑफ गुड सर्व्हिसेस ऑफ बोथ अदर दॅन सर्व्हिसेस. यातल्या 9(5) सर्व्हिसेस वेगळ्या आहेत. या 4 सर्व्हिसेस आहेत 9(5) मधल्या. पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, हॉटेल बुकिंग, रेस्टॉरंट सर्व्हिस आणि हाऊसकीपिंग सर्व्हिस वगैरे आहेत. हे 4 सर्व्हिस सोडून 9(5) त्यांना ॲप्लिकेबल आहेत त्या 4 सर्व्हिसवरती. म्हणजे पहिले ॲग्रीगेट व्हॅल्यू काढा. नेट व्हॅल्यू कशी काढायची? ॲग्रीगेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस मायनस 9(5) सर्व्हिसेस वजा करा, मायनस ॲग्रीगेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय रिटर्न टू द सप्लाय. ओके, जसं मी TV पहिले परचेस केला, मग तो मी रिटर्न केला. मी एक कॅमेरा मागितला, माईक मागवला, कम्प्युटर करता माझ्या कीबोर्ड माऊस मागितला, त्यातला मला माईक खराब आला, मी माईक त्यांना परत केला, रिटर्न घेऊन गेले माईक. मग जे रिटर्न केलं ॲग्रीगेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायज, त्यांनी मला माईकचे पैसे परत केले. दुसरा माईक पाठवलं नाही, मला माईकचे पैसे परत केले. आणि तो माईकची किंमत जी होती ना, मी एक म्हणजे लो कॉस्टवाला एक माईक मागवला होता 300 रुपयाचा. तो कसा चालतो बघितला मी, पण तो माईक बरोबर नव्हता, त्याच्यामध्ये आवाज बरोबर येत नव्हता. मी त्यांना मग काय केलं, कंप्लेंट रेज केली. त्यांनी मला ती अमाऊंट परत केली, पण माईक घ्यायला आले नाही. ते पण आलाच नाही परत कलेक्ट करायला. पण त्यांनी सप्लायरचे पैसे तेवढे कमी केले ना आता. आणि सप्लायर काय करेल, परत ती वस्तू रिटर्न गेली म्हणून तेवढी अमाऊंट काय करेल, रेट नोट रेज करेल. म्हणजे अमाऊंट पोचली किती. समजा मी एक 8,000ची ऑर्डर नोंदवली होती, त्यामध्ये मी जर का 300 रुपयाचा माईक परत केला, तर ॲक्च्युली 7,700 हेच माझं काय झालं, सप्लाय झालं ना. या 7,700 मध्ये 1% डिडक्ट करणं हे काम आहे ना कोणाचा, ई कॉमर्स ऑपरेटरचं, बरोबर ना. कळलं एवढं आहे. नेट व्हॅल्यू कशी, इकडे शब्द आला की नेट व्हॅल्यू मधला 9(5)च्या सर्व्हिसेस वजा करा. कारण 9(5)ची तरतूद वेगळ्या प्रकारे चालते. ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर 9(5) सर्व्हिस पण गेल्या असतील तर त्या वजा करा, आणि जे गुड्स रिटर्न केले ते वजा करा. जे येईल ते काय नेट व्हॅल्यू, त्याच्यावरती अमाऊंट डिडक्ट करून या 4 सर्व्हिसनी खाली दिलेल्या आहेत 9(5)च्या. The power to collect the amount specified. The power of e-commerce operator is restricted only to the extent of tax collection at source under circumstances where there is and nothing more. त्याला एवढंच करायचं, त्याला एवढीच पॉवर दिलेली आहे. ई कॉमर्स ऑपरेटरला एवढीच पॉवर दिली आहे, दुसरी कुठे रिकव्हरी करण्याची पॉवर त्याला नाही. आणि हे कधी करायचं, द अमाऊंट कलेक्टेड 52(1) मध्ये शॅल बी पेड टू द गव्हर्नमेंट बाय द ऑपरेटर विदिन 10 days आफ्टर द. याला पण काय दिलं आहे, ड्यू डेट 10 दिले. आणि हा GSTR 8 मध्ये भरतो. हा GSTR 8 मध्ये भरतो, त्याला GSTR 8 दिला. ठीक.
8 मध्ये त्यांना मंथली फॉर्म आहे GSTR 8 आणि यांना ॲन्युअल रिटर्न जो आहे तो 9B GSTR 9 मग 9A 9B 9C असे फॉर्म आहेत. हा 9B यांच्याकरता आहे. ठीक आहे. मंथली 10 तारखेला आणि इयरली जो आहे तो पण आहे 54 52 4 आणि 52 5 मध्ये हे दिलेलं आहे. रेक्टिफिकेशन मिस्टेक केलं जाऊ शकतात. त्यात चुका झाल्या तर करेक्शन होईल. एनी ओमिशन किंवा इनकरेक्ट इन पर्टिक्युलर इफ एनी ऑपरेटर आफ्टर फर्निशिंग अ स्टेटमेंट GSTR 8 मध्ये त्याला करेक्शन करता येईल. ओके. कधी करता येईल? स्क्रुटिनी येण्या अगोदर अदर दॅन द रिझल्ट ऑफ स्क्रुटिनी ऑडिट इन्स्पेक्शन एन्फोर्समेंट ऍक्टिव्हिटी हे करण्या अगोदर करू शकतो. ही शॅल रेक्टिफाय अदर दॅन हे दिलं. ही शॅल रेक्टिफाय द सच ओमिशन ऑर इनकरेक्ट पर्टिक्युलर्स इन द स्टेटमेंट टू बी फर्निश for the month during which such omission or incorrect particulars are noticed subject to payment of interest. तर कमी डिडक्शन झाला असेल तर विथ इंटरेस्ट त्याला भरायला लागेल. 30 नोव्हेंबर नंतर हे करता येणार नाही रेक्टिफिकेशन किंवा जे वर्ष संपलंय नेक्स्ट इयरच्या अप टू 30 नोव्हेंबर हे त्याने करायचं किंवा त्याचा जो ॲन्युअल रिटर्न आहे तो भरण्या अगोदर आहे. ॲन्युअल रिटर्न किंवा 30 नोव्हेंबर विचेवर इज अर्लियर तो करेक्शन करू शकतो. The supplier who has supplied the goods or services both through the operator shall claim. हे पण सेम दाखवलं मला मगाशी मी. क्लेम करायचं आहे. TDS जसा क्लेम होईल तसा TCS क्लेम होईल आणि मग ते इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला जमा होईल. 87(9) मध्ये हा उल्लेख आहे. 87(9) कसला आहे पण बघितलं तिकडे पेमेंट ऑफ टॅक्समध्ये. मी संबंधित तरतूद इकडे आहे दिले इकडे, बाकी काय नाही. लक्षात कन्फ्यूज नका हो. आपण 52 बघतोय पण जिकडे हा लेजरचा उल्लेख आला त्या लेजरचा उल्लेख पहिले कुठे आहे? रूल तो आहे सेक्शन 49 मध्ये पेमेंट ऑफ टॅक्स आहे आणि त्याचा रूल 87(9) आहे. आता ह्याचा उद्देश काय आहे की जे GSTR 1 ला हे दाखवतात सप्लायर की आम्ही हा सप्लाय केला तेवढी अमाऊंट डिडक्ट केली आहे का GSTR 8 मध्ये त्याचं मॅचिंग स्क्रुटिनीमध्ये करता येईल. ते मॅचिंग होईल. रूल 78 मध्ये मॅचिंग ऑफ डिटेल्स फर्निश बाय द ई कॉमर्स ऑपरेटर विथ द डिटेल्स बाय द सप्लायर हे क्रॉस चेक करता येईल तुम्हाला. हा तुम्हाला काय होईल स्क्रुटिनीचा पॉईंट आहे. कशा प्रकारे स्क्रुटिनी करणार? द डिटेल्स ऑफ सप्लाईज फर्निश बाय एव्हरी ऑपरेटर 52 शॅल बी मॅच with the corresponding details of outward supplies furnished by the concerned supplier register under this act. तुम्हाला हे म्हणून बघायला सांगितलं रिटर्न मध्ये तुम्ही सगळे सेक्शन रूल वाचून घ्या एकदा. रिटर्न मध्ये काय होणार आहे हे वाचून समजण्यासारखं आहे. सेक्शन 37, 38, 39 हे 3 सेक्शन आहेत. आउटवर्ड सप्लाय, इनवर्ड सप्लाय आणि रिटर्न. 37 आउटवर्ड सप्लाय, 8 इनवर्ड सप्लाय आणि रिटर्नसाठी 39 मध्ये त्यांनी प्रोव्हिजन केली होती. त्यानुसार कुठले कुठले रूल येतात मग त्या रूलला संबंधित येतात. तुम्ही बघाल की NRTP आहे याला 39(5) आहे. मग त्याचा रूल कुठला आहे 63 आहे. मग तो काय करणार? रजिस्ट्रेशन कुठे होतं 22 किंवा 24ला. प्रोसिजर कुठे होतं त्याची सेक्शन 25ला. रिटर्न कुठे भरतो? फॉर्म कुठला आहे? बस हे तुम्हाला लिंक लागले पाहिजे. म्हणून मी हे डिटेलमध्ये यात दिलेलं आहे पण हे तुम्ही थोडं वाचलं पाहिजे तर तुम्हाला कळेल. यात असं गुंतागुंतीचा काय नाही आहे. गुंतागुंती कशा समजून घ्यायच्यात हेच तुम्हाला समजून सांगतोय मी. त्यामुळे तुम्हाला हे कळायला अवघड जाणार नाही. Where the details of outward supplies furnished by the operator
50-4 do not match with the corresponding detail of furnished 37-39, the discrepancy काय तिकडे तफावत आहे shall be communicated कोणाला केली जाईल, सप्लायरला पण आणि ई कॉमर्स ऑपरेटरला पण. The amount of non-rectification of discrepancy, addition of any amount, output tax liability of the supplier. म्हणजे त्याला प्रॉपर त्याने अमाऊंट दाखवली नाही. समजा ई कॉमर्स ऑपरेटर जास्त अमाऊंट दाखवतोय डिडक्ट करताना आणि सप्लायर कमी दाखवतोय, याचा अर्थ काय होतं, सप्लायरने लायबिलिटी कमी दाखवली. The amount in respect of which any discrepancy is communicated and which is not rectified by the supplier, supplier rectify नाही केली in his valid return or the operator in his statement, दोघांपैकी एक चुकला आहे ना. जर त्यांनी त्या प्रकारे डिस्क्रिपन्सी कम्युनिकेट करून पण रेक्टिफाय नाही केलं, shall be added to the output tax liability of the said supplier, सप्लायरची लायबिलिटी वाढवली जाईल. वेअर द व्हॅल्यू ऑफ आउटपुट सप्लाय, जिकडे आउटपुट सप्लायची व्हॅल्यू ऑपरेटरने डिडक्ट केलेली आहे ती जास्त आहे आणि जो जीएसटी उभारला सप्लाय दाखवायला तो कमी आहे सप्लायरचा. इन हिज रिटर्न फॉर द मंथ सबसिडिंग द मंथ इन विच डिस्क्रिपन्सी इज कम्युनिकेटेड. इंटरेस्ट पेबल असेल त्याच्यावरती जर अमाऊंट तो भरतो तर त्याला इंटरेस्ट सगळं भरायला लागेल. एनी ऑथॉरिटी नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी कमिशनर मे सर्व नोटीस त्यांना पाठवू शकतो आयदर बिफोर ऑर ड्युरिंग द कोर्स ऑफ एनी प्रोसिडिंग्स अंडर दिस ॲक्ट रिक्वायर द ऑपरेटर टू फर्निश साइड डिटेल्स रिलेटिंग टू स्टॉक इन तुमच्याकडे त्याचा सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ. हे सगळं कशा करताय, प्रॉपर इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू मेंटेन व्हावा त्यांचा, म्हणून ही सगळी माहिती मागवण्यात जाण्याचा अधिकार त्यांनी इथे घेतलेला आहे. अशी नोटीस पाठवून त्यांच्याकडून ती माहिती मागितली जाऊ शकते. स्टॉक ऑफ गुड्स हेल्ड सप्लायर थ्रू सच ऑपरेटर इज इन द गोडाऊन्स और वेअर हाऊस बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड मॅनेज बाय सच ऑपरेटर. आता तसं आपण बघतो की ॲमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला मोबाईल किंवा इतर वेगवेगळं AC, TV, फ्रीज, रेफ्रिजरेटर, TV सगळं मिळतं आणि एक मोठा डिस्काउंट वगैरे ऑफर करा दिवाळीला वगैरे. तर इथे काय केलं जातं, जो ई कॉमर्स ऑपरेटर आहे या ई कॉमर्स ऑपरेटरच्या गोडाऊनला जे सप्लायर असतात त्यांना एक अपेक्षित रिस्पॉन्स असतो की बाबा इतका माल विकला गेला पाहिजे, तेवढा माल ते गोडाऊनला त्यांचे जमा करतात. कोणाच्या, ई कॉमर्स ऑपरेटरच्या. आणि ई कॉमर्स ऑपरेटर त्याची डिलिव्हरी इन्स्टॉलेशन हे करतात. आता मला एकाने सांगितलं की फ्लिपकार्ट स्वतः त्यांच्याकडे माणसं आहेत, तुम्ही इन्स्टॉल तेच करतात. आणि ॲमेझॉनकडे तसं नाही, ॲमेझॉनकडे सप्लायर कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतो की आमचे TV जे डिलिव्हर होतील ते तुम्हाला ॲमेझॉन कळवेल, तुम्ही जाऊन त्यांना काय करा, ते TV इन्स्टॉल करा. पण म्हणजे कंट्रोल कोणाकडे आहे, फक्त गुड्स पाठवणं. सप्लायरचं काम एवढंच आहे की ई कॉमर्स ऑपरेटर त्यांचे गुड्स डिस्प्ले करणार वेबसाईटला आणि सगळा माल हे ई कॉमर्स ऑपरेटरच्या गोडाऊनला पाठवणार आणि तिकडनं पुढे डिलिव्हरी, विक्री, इन्स्टॉलेशन हे सगळं कोण बघणार, ई कॉमर्स ऑपरेटर. आणि मग त्यांच्याकडे पैसे जमा होतील, सगळं ओके झालं, सगळं सक्सेसफुली इन्स्टॉल झालं, बाहेरला मला कॉल आला की तुम्हाला वस्तू मिळाली का, तुमची वस्तू बरोबर आहे का, चालू झाली का, तसं मी येस म्हटलं का मग त्याची अमाऊंट जी आहे ती त्याला त्यांचं कमिशन वगैरे कट करून त्याला अमाऊंट ते पे करतात. त्यामुळे त्यांच्याकडे स्टॉक ऑफ गुड्स याची माहिती मागवली जाऊ शकते PO कडनं. पण कोण, नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी कमिशनर. एव्हरी ऑपरेटर ऑन whom a notice has been served 50-12 shall furnish the required information within 15 working days of the date of service of such notice. आणि पेनल्टी किती असू शकते, फेज टू फर्निश इन्फॉर्मेशन दिली नाही मग त्याच्यात तुम्ही संबंधित सेक्शन 122 बघाल. 50-12 shall without prejudice to any action that may be taken he shall be liable to penalty which may not exceed. ही CGST ॲक्टमधली आहे, ते म्हणजे GST ॲक्टमध्ये असेल. कन्सर्न सप्लायर म्हणजे कोण असेल, शॅल मीन द सप्लायर ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ मेकिंग सप्लाय थ्रू ई कॉमर्स ऑपरेटर. आता या संबंधित सेक्शन कुठले आहेत ते दिले तिकडे. आणि मग हे कुठला त्याला प्रॉपर ऑफिसर काय करेल, 142(1)A मध्ये त्याने जर का अमाऊंट प्रॉपर नाही जमा केली तर नोटीस पाठवेल. 142 रूल प्रमाणे नोटीस अँड ऑर्डर फॉर डिमांड ऑफ अमाऊंट
तिकडून जाईल. कळलं ना काय? ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू तुम्ही बघितला तर त्याला कुठं तरतुदी लागू आहेत याची एक वेगळी यादी असू शकते. आता जे CA फायनलचं बुक आहे त्यांचं कोर्स मटेरियल आहे तर त्यांनी ई कॉमर्स ऑपरेटर करता एक वेगळा टॉपिक दिला ई कॉमर्स ऑपरेटर. मग त्यात ते सगळी लिस्ट येते. मार्केटला काय बुक्स मिळतात की वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी काय तरतुदी आहेत. मग त्यामध्ये एक सर्व्हिस दिली जाते. मग त्या सर्व्हिसला रजिस्ट्रेशन, रिटर्न, लेट फीज कुठे कुठे तरतुदी केल्या आहेत त्या स्पेसिफिक बिझनेस करता हे तुम्हाला मिळेल. इथे कसं आहे तुम्हाला यादी काढायला लागेल. तिकडे यादी त्यांनी तुम्हाला काढून दिलेली आहे. जसं वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे मला वर्क कॉन्ट्रॅक्टचं वेगळं बुक मिळेल. तसंच बिल्डर प्रमोटर आहे इलेक्ट्रिक सेक्टर आहे मला त्याचं वेगळं बुक मिळेल. त्या बुकमध्ये तुम्हाला हेच मिळेल की व्हॅल्यू ऑफ सप्लाय कसा काढायचा, टॅक्स इनवॉइस कुठे तरतुदी लागू आहे, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, टाईम ऑफ सप्लाय काय, टेक्निकल प्रोव्हिजन कुठे आहेत. पहिले सप्लाय, तो सप्लाय कुठे येतो, सप्लाय गुड्सचा काय सर्व्हिसचा आहे, मग त्याचा टाईम ऑफ सप्लाय काय, मग त्याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, त्याच्यामध्ये असलेली एक्झाम्पशन्स काय, ITC त्याला कसा मिळेल, कुठे ITC रिस्ट्रिक्ट केला आहे, आणि त्याचं टॅक्स इनवॉइस, डेबिट क्रेडिट नोट, रिटर्न्स, इंटरेस्ट, लेट फीज हे सगळं त्या स्पेसिफिक सर्व्हिसेसचं तुम्हाला मिळेल. वर्क कॉन्ट्रॅक्ट फार गुंतवणुकीचा विषय आहे त्याचे बुक मिळतं. सेम रिअल इस्टेट पण गुंतवणुकीचा विषय आहे त्याचं वेगळं बुक मिळतं. तुम्हाला एकदा काही सगळं कळलं बेसिक प्रोव्हिजन का मग तुम्हाला रेडी रेफरन्स करता असे कुठे कुठे तुम्हाला मटेरियल कोर्स मटेरियल असं ते मटेरियल मिळेल त्या विषया संदर्भात. थांबूया इथे, ते ब्रेक घेऊ आणि त्यानंतर मग आपण काय बघतो पेमेंट ऑफ टॅक्स. मागच्या क्लासला आपण हेच बघितलं, सेक्शन 49 झाला. आता 50 मी पुढे का घेतला, इंटरेस्टचा आहे. 51, 52 पहिले घेतला, आता 50 मी घेईन ब्रेक नंतर.